अहो पण अजून मी समाजकार्य केलेलं नाही आहे. कमाल आहे, समाज कार्याचा आणि निवडणुकीचा संबंध येतो कुठे? म्हणजे लोकप्रियता ही रांडे सारखी असते. हा पैसे वाटले की कुणाच्याही गळ्यात पडते. निळू फुले आणि शरद तळवळकर यांच्यातील नाटकी संवाद ऐकल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणात त्या काळातसुद्धा असेच काहीसे घडत होते हे स्पष्ट होते. तेव्हा पाया रचला गेला होता, आता मात्र त्यावर कळस चढला आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यांचा इतिहास, भूगोल, चित्र, चरित्र, चारित्र्य, कर्तृत्व पाहिल्यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की यांच्यात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? यापैकी गायकवाड, गुलाब पगारे, जगदीश गोरे, देवा पाटील, गेला बाजार, दिनेश ठाकरे आणखी 2-4 अपवाद सोडल्यास उर्वरितांच्या निवडणूक लढविण्यामागचा हेतू निश्चितच संशयास्पद आहे. यातील बहुतेक जुने जाणते व्यावसायिक दृष्टिकोनातून नगरसेवक होऊ पाहत आहेत. काही प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, तर काही आपापली कामे मार्गी लावून घेण्यासाठी, तर काहींना वाटते आधा लगाव चौगुना पाव. ज्यांना समाजसेवेची व्याख्या काय आहे किंवा ती कशाशी खातात हेही माहीत नाही असे लोक महापालिकेतून प्रचंड पैसा लुबाडता येतो त्यासाठी जुगार खेळत आहेत. माल लगाव माल पाव. काही हौसे आहेत, काही नवसे आहेत, काही बापजाद्यांची पुण्याई कामात येईल या हेतूने मतदारांच्या माथी मारली गेली आहेत. या संपूर्ण गदारोळात अनेक वार्डातून पुरुष उमेदवार मिळत नव्हते. वार्ड क्रमांक 9 व 12मध्ये शिंदे सेनेकडे प्रभावशाली उमेदवार नसल्यामुळे बिनबुडाचा उसना उमेदवार लादला गेला, तर 12मध्ये नाइलाजास्तव काहींना बळीचा बकरा बनवण्यात आले. वार्ड क्रमांक 9मध्ये काही प्रभावशाली महिला इच्छुक होत्या. उदाहरणार्थ प्रियंका निलेश जगताप, तसेच महापालिकेचा पूर्वानुभव असलेल्या स्मिता मच्छिंद्र अहिरे या निष्ठावंतांना डावलण्यात आले. याच मतदारसंघात असलेल्या 4,000 मुस्लिम मतांना विकत घेऊन निवडणूक जिंकू असा विश्वास असणाऱ्यांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी देण्यात आली आहे. अन्य कुठल्याही कामासाठी मुसलमान चालत नाहीत, मात्र निवडणुकीत पैशाच्या जोरावर त्यांना दावणीला बांधण्यात पुरुषार्थ वाटतो. मग हिंदू मतदार किंवा शिवसैनिकांचं काय? हिंदूंनी द्वेष पोटात साठवायचा आणि या लोकांनी त्याच देशावर आपली पोळी भाजून घ्यायची याची समज आणि जागृती हिंदू मतदारांमध्ये झाली आहे. हा मतदार या उमेदवारांना बळी पडेल का? शिंदे सेनेने किमान वार्ड क्रमांक 9मध्ये पैसा एके पैसा हेच ब्रीद समोर ठेवीत उमेदवाऱ्या दिल्या आहेत असे वाटते. मघाशी म्हटल्याप्रमाणे यांच्याकडे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? त्याचं उत्तर हेच वाटते की या महाभागांना मतदारांच्या कथित नैतिकतेवर आणि भ्रष्ट मानसिकतेवर, पैसे खाऊन वृत्तीवर एवढा विश्वास आहे की मालेगावचा मतदार पैशासाठी कंबरेचं सोडून डोक्यालाही भांडाल. दुसरीकडे शरद पवार गटाचा उमेदवार शिंदे सेनेच्या बळावर निवडणूक लढवित आहे. हे उमेदवारांनी त्यांचे नेतृत्व अजित पवार, छगन भुजबळ यांच्या नावाने 4 चौघात बोटे मोडतात. दुसरीकडे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या आहेत. याला अक्कलपोटेपणा म्हणायचा की अन्य कार्यकर्त्यांवर ते निवडून येतील यावर विश्वास नाही असे म्हणायचे. काहींनी आपापल्या वारसांसाठी दादांचा सोडून आबांचा धरला, काहींनी आबांचा सोडून दादांचा धरला. युती फिसकटण्यापूर्वी प्रथम देश मग पक्ष नंतर स्वतः असे ब्रीद असताना आधी स्वतः मग पक्ष नंतर देश असेही घडू पाहत होते. खरे तर खरे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होईल. एवढे निश्चित की न्यूज मार्शलची बांधिलकी मतदारांची आहे ती कायम आहे. टायमावरती गेम केला. माझ्या बापाचा टायमावर माझ्या वडिलांनी टायमावर मी काय करू? मी मला चुका मी काय करू? मी माझ्या बापासाठी काय करू? सांगा तुम्ही तिकीट देते, मी पुढे काय करू माझ्या बापासाठी? माझ्या बापासाठी काय करू शकले?